मित्रांनो, आज आपण चार्टला कशा प्रकारे पाहायला हवं हे शिकणार आहोत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हाचा हा करंट दिवसाचा चार्ट आहे आणि तुम्ही इथे शकतात की एक्झॅक्टली मार्केट साईडवेज झालेलं आहे. ओके, काही मोठ्या मोमेंटम नाही आहे. ॲक्च्युली हे 250-300 पॉईंटमध्ये ते ट्रॅव्हल केलेलं आहे, पण हे साईडवेज झालेलं आहे. मग आता भरपूर टायमाला काय होतं ना, आपण जेव्हा इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असतो ना मित्रांनो, तर आपण आहे ना हे चार्टलाच पाहतो. एक्झाम्पल घेऊयात की ओपन झालं मार्केट आणि मार्केट इथून खाली यायला लागलं, इथून वर गेलं, इथे खाली आलं. मग आपण तेवढाच चार्ट पाहतो, पण तेवढाच चार्ट पाहण्याने आपला पूर्ण व्ह्यू आहे इथे डिस्टर्ब होत असतो. त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, मी नेहमी सांगतो आपल्याला कमीत कमी 2 ते 3 दिवसाचा चार्ट हा स्क्रीनवर दिसला पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला प्लॅन बनवायचा आहे आणि मग तो आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे. मग त्याच्यासाठी थोडंसं मी क्विज करतो. एका दिवसाचा मी चार्ट इथे मेन्शन केला. सायकोलॉजी कशी बदलते हे दाखवण्यासाठी हे करतोय. एका दिवसाचा इथे चार्ट मी अजून ॲड केला प्रिव्हियस दिवसाचा. तर मला इथे त्या दिवसाचा हाय पॉईंट मिळाला, त्या दिवसाचा लो पॉईंट मिळाला. या हाय पॉईंटला कधी मी पुढे एक्सटेंड केलं तर मला समजते त्या हायच्या पॉईंटपासूनच मार्केटने रिजेक्शन घेतलं आणि एंडिंगच्या दिवसाला तो तिथपर्यंतच आला. मग मला मोठी मोमेंटम कशी मिळाली असती, जेव्हा हाय क्रॉस केला असता तेव्हा मला इथे मोठी मोमेंटम पाहायला मिळाली असती. बरोबर आहे. एकच दिवसाचा चार्ट मी मागे घेतलेला आहे. अजून आपण एक दिवस आता मागचा चार्ट इथे पाहणार आहे. आता हा अजून एक दिवसाचा चार्ट मी इथे लावला. तर मला आता परत इथून सिमिलर जो हाय होता तोच हाय आयडेंटिफाय झाला. सिमिलर इथे मला लो पाहायला मिळाला. म्हणजे चार्टला जेव्हाही मी ब्रॉड व्ह्यूमध्ये पाहायचा प्रयत्न करतो तो माझा नजरिया इथे बदलायला लागलेला आहे. आता अजून कधी याला मी ब्रॉडमध्ये पाहिलं मित्रांनो, तर थोडंसं क्विज करावं लागेल, कारण मार्केट सध्या गॅप डाऊन खूप ओपन होत होता. तर त्यामुळे आपण याला या प्रकारे पाहू. आता मी या प्रकारे तो चार्ट पाहिला. इंट्राडेमध्ये तुम्हाला पाहायची गरज आहे का? अशी बिलकुल नाही आहे. पण जेव्हाही तुम्हाला लेव्हल किंवा तुमची स्ट्रॅटर्जी फॉर्म करायची मित्रांनो, तर तेव्हा तुम्हाला पाहायची गरज आहे. इंट्राडेमध्ये तुम्ही एकदाचं तुमचं स्ट्रॅटर्जी बिल्डअप झाली, तुम्हाला कुठे बाय करायचं कुठे सेल करायचं ही रणनीती कधी झाली तर तुम्हाला एवढं पाहायची गरज नाही. पण जेव्हाही तुम्ही रणनीती बनवताय म्हणजे प्लॅन बनवताय, तर तेव्हा तुम्हाला ब्रॉड स्केलवर पाहणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण हे करतोय. आता हे पाहिल्यानंतर मला इथे काय समजतंय मित्रांनो, थोडंसं क्विज करतो. आणि इथे एक समजलं मला की मला नेक्स्ट दिवसासाठी कधी ट्रेड करायचा आहे, तर या ठिकाणी मला एक लो आयडेंटिफाय झालेला आहे आणि या ठिकाणी मला एक हाय आयडेंटिफाय झालेला आहे. बरोबर आहे. मार्केट बिटवीन आहे. मग मोठा ट्रेड मला खालच्या साईडला केव्हा मिळेल? सेलिंगच्या साईडला, जेव्हा हा लो ब्रेक होईल. कारण त्याने इथे एकदा चेक केलेला होता, इथे दुसऱ्यांदा चेक केलेला होता. आता वरच्या साईडला मोठा ट्रेडच्या या रेंजच्या बाहेर मिळेल, पण ह्या रेंजपर्यंत मी वाट पाहणार आहे का? नाही. तर इंट्राडेसाठी मला काय मिळालं? इथे दोनदा सिमिलर हाय मला पाहायला मिळालेले होते मित्रांनो आणि हाय जवळच मार्केट क्लोज झालेलं आहे. नेक्स्ट दिवसाला कधी जसा हा हाय ब्रेक करतो ना, तर हा गॅप फिल होण्याचे जास्ती चान्सेस आहे. म्हणजे वरती मला 200 ते 300 पॉईंट इथे अजून पाहायला मिळेल. मग आता हे कधी निगेटिव्ह मार्केट आहे तर मी सेलच करणार आहे का? नाही. पहा, मी तेच सांगायचा प्रयत्न करतो की व्ह्यू कसा चेंज होतो. डाऊन मार्केटमध्ये मला बाय कधी करायचं आहे याचं कन्फ्युजन दूर होणार आहे. जेव्हाही अशा प्रकारची लेवल तुम्ही आयडेंटिफाय केली आणि त्याच्यावर कधी निघून गेला तर इथे तुम्हाला बाईंग करायची मित्रांनो. मार्केट निगेटिव्ह तरी तुम्हाला इथे बाईंग करायची. स्टॉप लॉस तुमचा ह्याच रेंजचा इथे असणार आहे. तुम्हाला सेल केव्हा करायचं आहे? जेव्हाही या लेवलच्या खाली मार्केट येतं आहे त्यानंतरच तुम्हाला सेल करायचं आहे. म्हणजे एक लेवल आयडेंटिफाय झाल्यानंतर काय समजते मला की कशाच्या लेवलच्या वर मी बाय करणार आहे आणि कोणत्या लेवलच्या खाली मी सेल करणार आहे. माझं विजन क्लिअर झालं, माझं टार्गेट क्लिअर आहे. खाली कुठपर्यंत मला टार्गेट पाहू शकतो? या ठिकाणापर्यंत. वरचं टार्गेट माझं पहिलं कुठपर्यंत राहू शकतं? या ठिकाणापर्यंत. मग आता नेक्स्ट दिवसासाठी प्लॅन माझा झाल्यानंतर मला काय करायचं मित्रांनो, फक्त मला आता मागचा चार्ट पाहायची गरज नाही. मी लेवल काढलेले आहे. कधी याच्यावरतीच मार्केट ओपन झालं आणि मला सेलच करायचं तर मी ह्या लेवलवर येण्याचा वेट करणार आहे.
लेवलवर आल्यानंतरच मी सेल करणार आहे. इथे मध्ये कुठेही मी सेल करणार नाही. हां, वरती गेलं, खाली आलं आणि इथे सपोर्ट घेऊन परत वर जात असलं तुम्ही परत बाईंग करेल. कारण ही जी लेवल आहे या लेवलला मार्केटने 3 दिवस रजिस्टन्स घेतलेलं आहे. आणि तुम्ही आपले कधीही व्हिडिओ पाहता तर मी वारंवार सांगतो, एखादी लेवल हिला खालून अप्रोच केलं तर हे रजिस्टन्स सारखं काम करणार आहे, मार्केट खाली येणार आहे. पण हिला कधी ब्रेक केला, वरतून हिला सपोर्ट घेऊन वर निघाला तर याला हे सपोर्टसारखं काम करणार आहे. म्हणून लेवल तर एकच असते, पण प्राईस कुठून अप्रोच करते ना त्याच्यानुसार त्याचं डायरेक्शन बदलत असतं. तर सिमिलर गोष्ट इथे कन्सेप्ट मित्रांनो. इथे डायरेक्शन कसं बदलणार आहे, प्राईस वर निघून गेलेली एका रेंजच्या, तर मग ती वरतून परत खाली येणार नाही. येणार नाही म्हणजे मार्केट येईल ती, पण इथे काय आपलं काम करणार आहे, लेव्हल काम करणार आहे. कारण इथे परत बाईंग होणार आहे. बिकॉज इथे रजिस्टन्स घेतलेलं होतं आणि जितक्यांदा रजिस्टन्स घेतलेली लेवल आहे तिला जेव्हाही ब्रेक करते चांगल्या कॅन्डलने, बुलिश कॅन्डलने, तर इथे तो सपोर्ट प्लॅन होतो. आता तुम्हाला मी एक प्लॅन बनवून दाखवला की मागच्या दिवसांवरनं आपण येणाऱ्या दिवसासाठी कसा प्लॅन बनवायचा. प्लॅन असणं गरजेचं आहे. मग माझ्याकडे माझी लेवल आहे, मग ह्या लेवलच्याच वरती मी बाय करेल, लेवलच्या खाली मी सेल करेल. कन्सेप्ट क्लिअर आहे. मग मार्केट ओपन झाल्यावर मी कन्फ्यूज नाही होणार, अरे काय करू, अरे हे ग्रीन कॅन्डल बनली मी घेऊन घेतो, अरे रेड कॅन्डल बनली मी सेल करून देतो. बिलकुल नाही, कन्फ्यूज व्हायचंच नाही मित्रांनो. कधी आपला प्लॅन तिथे बनलेला आहे तर त्या प्लॅननुसारच एक्झिक्यूट करायचं आहे. स्टॉप लॉस हिट होईल, मान्य आहे, हरकत नाही, पण प्लॅन कधी तुमचा प्रॉपर वर्क केला ना मित्रांनो, तो वरच्या साईडला 300 पॉईंट आहे आणि नियर अबाउट तुम्हाला खालच्या साईडला 400 पॉईंट आहे. एवढे पॉईंट तुम्हाला मिळणार आहे. स्टॉप लॉस काय लेवलच्या खाली आपला लॉजिकली स्टॉप लॉस आहे. कधी आपण वरती बाय करतोय, खाली कधी आपण सेल करायचा प्रयत्न होतो, तर लेवलच्या वरतीच आपला स्टॉप लॉस आहे. तर स्टॉप लॉस लहान आहे, मग इथे आपला रिस्क टू रिवॉर्ड पण मॅनेज होतोय आणि त्या प्रकारेच आपल्याला ट्रेड करायचा आहे. अशा टायमाला काय होतं, नेक्स्ट दिवसाला कधी मार्केट आहे ना गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर आपण कन्फ्यूज होऊन जातो की अरे मी तर सगळं व्यवस्थित प्लॅन केलेला होता आणि इथं गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होऊन गेलं, तर मग आता मी काय करायला हवं. मग त्या टायमाला आपल्याला वेट करायचं आहे. कारण मिडलला कधी ओपन होतं आहे मित्रांनो, तर प्राईज एक तर वर अप्रोच करेल स्टार्टिंगला, नाही तर स्टार्टिंगला खाली अप्रोच करेल. खाली अप्रोच करेल तर आपला सिमिलर प्लॅन आहे, वरती कधी अप्रोच केली तर आपला इथे सेलिंगचा प्लॅन आहे. दॅट्स ऑल, सिम्पल आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पण आपल्याला करायचं आहे. पण त्या लेव्हलवर आल्यावर आपल्याला प्राईज ॲक्शन, मग तिथे आपल्याला कॅन्डल पाहिजे की कॅन्डल कशा बनताय, ह्यामध्ये काही कॅन्डल पाहिजे गरज नाही, आपल्याला कशा बनताय. जेव्हाही लेव्हल जवळ बनते ना मित्रांनो कॅन्डल, ती कॅन्डल सर्वात महत्त्वपूर्ण असते. आणि लेव्हल जवळ कोणकोणत्या कॅन्डल बनायला आणि त्या कॅन्डलपासून कसा सिग्नल आपल्याला मिळतो हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे प्रॉपर कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज आहे विथ ग्राफिक्स. ती जाऊन तुम्ही पाहिली ना, तुमचं सर्व कन्फ्युजन इथे दूर होणार आहे. तर त्यानुसारच आपल्याला इथे प्लॅन करायचा आहे मित्रांनो. मग नेक्स्ट दिवसासाठी आपण अशा प्रकारे प्लॅन करायला लागले, भलेच तर ट्रेड नका घेऊ, तुम्ही लेवल काढा आणि त्या लेवलनुसार तुम्ही प्लॅन बनवा आणि दुसऱ्या दिवशी फक्त तुम्ही पेपर ट्रेडिंग करा की माझा प्लॅन आहे आणि मी प्लॅननुसार ट्रेड केला. 1 हप्ता करा, मी जास्ती दिवसही नाही सांगत, 1 हप्ता करा मित्रांनो आणि पहा तुमचा प्लॅन कितीदा एक्झिक्यूट झालेला आहे तुमच्या वेने आणि कितीदा तुमच्या अगेन्स्ट गेलेला आहे. तुमचा रेशो कधी चांगला आला ना तर तुम्हाला इथे चार्ट ट्रेडिंग समजली, तुम्हाला प्राईज ॲक्शन समजली, प्राईजमधल्या मोमेंटमला तुम्ही समजायला लागलेले मित्रांनो. मग तुमच्या प्लॅनवर तुम्हाला एक्झिक्यूट करायचं, तुम्हाला इथे कोणाची गरज नाही आहे. आणि प्लॅन फेल झाला तर मग फेल का झाला याचे कारण शोधायचे. कारण बरोबर झाला तर त्याच्यासाठी आपण प्रिव्हियस दिवसाला प्लॅनिंग केलेली आहे, पण फेल झाला तर का फेल झाला. प्लॅन बरोबर होता, काही मोठी न्यूज आली आहे त्या न्यूजमुळे माझा प्लॅन फेल झाला का, ठीक आहे, ओके. पण न्यूज पण नाही, काही नाही, नॉर्मल मार्केट होतं तरी माझा प्लॅन फेल झाला का, मग का फेल झाला, मी काय चुकी केली, त्या चुकीला ॲनालिसिस करा. मग पुढच्या टायमाला ती चुकी होणार नाही याची काळजी घ्या. यानेच इम्प्रूव्हमेंट होणार आहे आणि नेक्स्ट दिवसाची प्लॅनिंग तुम्ही याप्रमाणे परफेक्ट करू शकणार आहे मित्रांनो. हा एक छोटासा व्हिडिओ होता, भरपूर जणांची डिमांड होती प्लॅनिंग कशी करायची. भरपूर पॉईंट असतात मित्रांनो, पण पहिल्याच व्हिडिओमध्ये सगळे पॉईंट सांगितले ना, तुम्हाला वाटेल हे घेऊ ते घेऊ असं घेऊ तसं घेऊ काय करू. तर बेसिक गोष्टीपासून कधी तुम्ही शिकायला लागलात ना तर तुम्हाला हे समजणं पण सोपं जाणार आहे आणि हे करायला पण आवडेल. आणि तुम्हाला कधी अजून कोणकोणत्या गोष्टींना आपण इन्क्लूड करायला हे वाटत असेल तर नक्की कमेंट करा, आपण पुढे याचा भाग नक्की बनवूया. व्हिडिओ कधी आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.